आम्ही जीना फॅन क्लबमध्ये सहभागी नाही, दंगली घडून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत। औरंगजेब फॅन क्लब टीकेवर संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार। औरंगजेब फॅन क्लब अस्तित्वात आहे का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागेश पाटील आष्टीकरांचा अमित शहांना टोला। अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचार करणारे आपल्या मांडीला मांडी लावून बसल्याचं शहा विसरले असावेत। संजय राऊतांचा अमित शहा यांच्यावर हल्लाबोल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 28 ते 30 जुलैच्या दरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना भेटी देणार। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार, तर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारचं बजेट मांडणार। नीट यूजीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी, 40 पेक्षा अधिक याचिकांवर एकत्रितपणे होणार सुनावणी। धाराशिवमधील धनगर समाजाचं उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषण घेतलं मागे। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य। बीडमधील ज्ञानराधा प्रकरणी परभणी शाखेत 34 जणांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब उघडकीस, 34 गुंतवणूकदारांचे 2,67,00,000 आर्थिक फसवणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 65वा वाढदिवस, अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी। खासदार शिवाजी काळगेंच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात कोर्टात याचिका, जात प्रमाणपत्रावर मला आणि जंगम वेगवेगळ्या शाहीनं लिहिल्याचा आरोप। कोरोनानंतर देहदान घटल्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी, 10 विद्यार्थ्यांमागे हवी एक शव, मात्र प्रत्यक्षात एका बॉडी मागे 33 ते 75 विद्यार्थी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट, तर मुसळधार पावसामुळे 84 बंधारे पाण्याखाली। धाराशिवच्या रामलिंग धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी, तरुणांकडून धबधब्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न, हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 लाखांचा गांजा जप्त, गांजा तस्करी प्रकरणी 2 आरोपींना अटक, छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, या भेटीच्या दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्यातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता। राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, मंत्रालयाच्या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी, तर बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यांवर खड्डे असल्यानं वाहनधारकांना अडचण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।